बाजारातून पारिजातक फुलाची वस्त्रमाळ विकत आणण्याची काहीच गरज नाही मैत्रिणींनो। आज आपण बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी वस्त्रमाळ कशी बनवायची। अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मैत्रिणींनो, शेवटपर्यंत नक्की बघा। ही वस्त्रमाळ गणपती, देवघर, गुरुपौर्णिमा, स्वामी पूजा किंवा कोणत्याही सणासाठी आपल्याला खूप परफेक्ट आणि एकदम महत्त्वाची माळ मानली जाते। तर आज आपण ही पाहणार आहोत कशा पद्धतीने बनवायची। नमस्कार, मी माधुरी आणि तुम्ही पाहत आहेत माधुरीज किचन अँड ब्लॉग्स। तुम्हाला आपल्या चॅनलवरती रोज घरगुती डिश, DIY सजावट आणि सुंदर ब्लॉग्स पाहायला मिळतील, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर आज बनवणार आहेत आपण पारिजातक फुलाची वस्त्रमाळ। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे इथे मी एकाचा म्हणजे आपला रेडमेड कापूस घेतलेला आहे, जे की आपण दुकानामध्ये भेटतो तो कापूस घेतलेला आहे। एक लेस घेतलेली आहे, दोरा घेतलेला आहे, थोडासा आपल्याला फेविकॉल लागणार आहे, त्यासोबत आपल्याला एक पेपरचा तुकडा लागणार आहे आणि कलर करण्यासाठी इथे मी वॉटर कलर घेतलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, इथे थोडासा जाडसर असा आपल्याला कागद घ्यायचा आहे, जे की वहीचा वगैरे पुष्टा आपण म्हणतो, तर तशा पद्धतीचा थोडासा जाडसर घ्यायचा आहे, त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि हे पाहू शकतात मैत्रिणींनो, कुठल्याही किराणा दुकानामध्ये आणखी देवीच्या दुकानामध्ये जे साहित्य देवाचं भेटतं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचा कापूस भेटून जाईल। जर साहित्याचं देवाचं साहित्य जवळ नसेल तर तुम्ही कुठल्याही किराणा दुकानामध्ये सुद्धा कापूस मागू शकतात। तर अशा पद्धतीचा कापूस मैत्रिणींनो तुम्हाला नक्कीच तिथे भेटून जाईल। तर बघा, छान असा कापूस आपल्याला उभा इथे काढून घ्यायचा आहे। आडवा काढून घेतला तर तो जास्त लांबत नाही, त्यामुळे उभा एक पट्टी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। आणि हातावर आपण वाती बनवतो त्या पद्धतीने मैत्रिणींनी याला असं वळून घ्यायचं आहे, म्हणजे एकाच बाजूने आपल्याला याला वळून घ्यायचं आहे। जास्त दाटही आपल्याला याला वळून घ्यायचं नाही। तर बघा, इथं जास्त मोठं बनवायचं नाही फूल, म्हणून इथे मी त्याचे 2 तुकडे केलेले आहेत। जर तुम्हाला याचं जास्त मोठं फूल बनवायचं असेल तर तुम्ही लांब सडक अशा वाती बनवून घेऊ शकतात। तर बघा, हे वाती मी ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत। तर आता बनवायचं काय आणि कशा पद्धतीने आपल्याला ह्या बनवायचं याचे सविस्तर मी तुम्हाला सांगते, त्यामुळे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, इथे जे आपण पेपर घेतलेला होता त्याला फोल्ड केलेलं होतं। आता त्याच्या मधोमध आपल्याला ना धागा ठेवायचा आहे, म्हणजेच आपला दोरा ठेवायचा आहे। तर मैत्रिणींनो बघा, एक साईडला आपण इथे दोरा ठेवून नंतर त्यावरती फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता बोटाच्या खाली आपण वातीचं एक टोक धरून ठेवलेलं आहे। हळूहळू आपल्याला याला गोलाकार राऊंडमध्ये फिरून घ्यायचं आहे। जास्त पण खेचायचं नाही मैत्रिणींनो, कारण कापसामध्ये जास्त काही ताकद नसते, त्यामुळे लगेच ते तुटल्या जातं। त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे। आता ज्या ठिकाणी आपण दोरा वळला होता आणि एक साईड आपण पेपरचं तसंच फोल्ड म्हणजे जिथे फोल्ड केलेलं होतं ते बंद साईडला आपण दोरा घातलेला होता आणि जी ओपन साईड होती तिथून आपल्याला दोरा पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचा आहे आणि सगळं एकत्रित करून जे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तुम्हाला अशी गाठ मारून घ्यायची आहे। अगदी सोपी फुलं बनवता येतात मैत्रिणींनो, फक्त एकदा लक्षात घ्या कशा पद्धतीने आपल्याला हे फूल बनवायचं आहे। तुम्ही या पेपरऐवजी पेन्सिल किंवा पेन सुद्धा वापरू शकतात, त्याला सुद्धा असा गोल रोल करून आपण छान अशी इथे पारिजातकाची फुलं बनवू शकतो। ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे बनवून घ्या। तर बघा मैत्रिणींनो, धागा वगैरे मी कट करून घेतला आणि नंतर हे फूल आपल्याला ते पेपरमधून काढून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं त्याला पसरून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला छान असा पारिजातकाचा आकार तयार होतो। तर बघा मैत्रिणींनो, आणखीन एकदा मी तुम्हाला दाखवते। जी बंद साईड आहे त्या साईडला आपण धागा घालून घेतलेला आहे आणि जी ओपन साईड आहे म्हणजे वरच्या साईडला आपलं रिकामं आहे, म्हणजे जे ओपन होतंय उघडतंय त्या साईडला आपण इथे धरलेला आहे आणि खालच्या साईडने हळूहळू आपल्याला राऊंड राऊंड करीत इथे वात पूर्णपणे घालून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला फुलाचा आकार याला बनवायचा आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला याला गोल असं त्याला पेपरला गुंडळून घ्यायचं आहे। आता हे सगळं एका जाग्यावरती करून वरच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, याला व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे। तर बघा, तुम्हाला दिसते मैत्रिणींनो, असं एकत्र करून घ्यायचं आपल्याला इथे घट्ट अशी गाठ बांधायची आहे, जेणेकरून आपलं हे फूल परत सुटणार नाही, नाहीतर काय होणार, फूल असं पसरल्यासारखं होणार। व्यवस्थित जर तुम्ही गाठ मारली तर फुलाची पाकळी जी आपल्या बनणार आहे ते व्यवस्थित अशा बनतात। तर बघा मैत्रिणींनो, इथे सगळं मी जोरात खेचून घेऊन नंतर एका ठिकाणी आपल्याला इथे मधोमध गाठ मारून घ्यायची आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे मैत्रिणींनो, कुठल्याही या गोष्टीमध्ये मेहनत लागणार नाही, झटकन आपण या गोष्टी बनवू शकतो। वस्त्रमाळेचं खूप महत्त्व असतं, कारण पारिजातक फूल भारतीय संस्कृतीत पवित्र, शांतता आणि भक्तीचं प्रतीक म्हणून मानलं जातं। देवपूजेमध्ये या फुलाला विशेष स्थळ मानलं जातं मैत्रिणींनो। ही माळ जर देवघरात लावली ना तर वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय वाटतं। आणि मेन म्हणजे काय, तर स्वतःच्या हाताने बनवलेली वस्तू देवाला अर्पण केल्यामुळे
त्यामध्ये सुद्धा आपलं प्रेम, श्रम आणि भक्ती या तिन्ही गोष्टींचा समावेश असतो आणि हाच तर आपल्या या मोत्याच्या माळेचा खरा महत्त्वाचा भाग आहे. तर बघा, अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपल्याला याला जे काही पाकळ्या लहान मोठ्या झाल्या असतील त्या व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ॲडजस्ट होत नाही तर तिथे तुम्हाला ते कात्रीने कट करून टाकायचं आहे. उरलेला भाग म्हणजे एकसारख्या फुलांना पाकळीला आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, इतक्या पटापट आपण ह्या पाकळ्या तयार करू शकतो. अशा पद्धतीचे आपले हे फुलं तयार करून झालेली आहेत. तर इथे मी एका पाठोपाठ एक सगळे फुलं तयार करून घेत आहे. आता तुम्हाला इथे मी 2 फुलंच बनवायला शिकवलेले आहेत मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही, इतका सुंदर आकार येतोय. जेवढे राऊंड तुम्ही त्याला मारणार आहेत तेवढे त्याला पाकळ्या तयार होणार आहेत, म्हणजे आपल्या फुलाला तेवढ्या पाकळ्या तयार होणार आहेत. आता ही सगळे फुलं मी आधी करून घेतलेली आहेत. तर इथे मी फुलं करून झाल्यानंतर जी आपण लेस घेतलेली होती ती लेस तुम्ही इथे घ्यायची आहे. लेस नसेल तर तुमच्याकडे जे फ्रेंडशिप बँड वगैरे राहतात, त्याचे जे बँड राहतात तशा पद्धतीचं जर असेल तर ते घेतलं तरीही तुम्ही चालेल. तुम्हाला ज्यामध्ये ओवायचं आहे ते पद्धतीचे तुम्हाला तिथे वापरायचं आहे. तर इथे थोडासा गम आपण घेतलेला आहे आणि त्यांनी असं थोडं थोडं करून आपण इथे फुलं चिटकवून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, सगळ्या फुलांमध्ये सेम अंतर ठेवायचं आहे, कारण जर कमी जास्त अंतर झालं तर ती माळ दिसायला व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे आपल्याला शक्यतो आकार सेम येईल, सगळ्या फुलांमध्ये सेम अंतर राहील याची काळजी घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, सगळ्या दोन्ही साईडला मी इथे गम चिटकवून घेतला आणि एक एक करून इथे मी फुलं चिटकवून घेतलेले आहेत. जर तुम्हाला जास्त गच्च असं म्हणजे माळ पूर्ण फुलांची दिसली पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये फुलं जास्त लावू शकतात मैत्रिणींनी. इथं मी थोडंसं अंतर ठेवून इथे फुलं लावलेले आहेत. जर तुम्हाला जास्त भरलेली माळ लावायची असेल तर तुम्ही त्यामध्ये फुलांमध्ये अंतर ठेवू नका, अगदी एका पाठोपाठ एक लगेच फुलं लावून घ्या. ही फुलं दिसायला सुद्धा खूप छान वाटतात, अगदी पारिजातकासारखे दिसतात. आता आपल्याला ओरिजिनल कलर वाटण्यासाठी यामध्ये थोडासा रेड कलर आपल्याला यामध्ये लावायचा आहे. तर अगदी पारिजातकाचं फूल जसं दिसतं त्याच पद्धतीचं आपल्याला इथे बनवण्यासाठी इथे थोडासा मी रेड कलर लावलेला आहे. तर बघा, दिसायला सुद्धा इतकं सुंदर दिसतं मैत्रिणींनो. आणि अगदी 10 मिनिटामध्ये आपण हे वस्त्रमाळ तयार करू शकतो. वस्त्रमाळीचे भरपूर सारे प्रकार आहेत मैत्रिणींनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता श्रावण महिना येतोय आणि श्रावण महिन्यामध्ये आपण देवाला भरपूर सारे वस्त्र म्हणजे अर्पण करत असतो, जे कापसाचे वस्त्र आपण बनवतो. तर वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या जातील. तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन आयडियासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.